तयार झाली आपली मिक्स डाळ आणि तांदूळाची खिचडी। चवीला खूप छान लागते, करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते मिक्स डाळीची खिचडी। मिक्स डाळीसाठी मी इकडे 1.5 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1.5 वाटी मी दोन्ही डाळी मिक्स घेतलेल्या आहेत, मुगाची डाळ आणि मसूर डाळ। आणि एक बटाटा मी कापून घेतलेला आहे, तो मी स्वच्छ धुवून असा पाण्यामध्ये भिजवून घेतलाय। असं भिजवल्यामुळे काय होतं, खिचडी मऊ होते आणि पटकन शिजते। तर आता आपण खिचडीसाठी लागणारं साहित्य बघूया। इकडे आलं लसूण पेस्ट आहे, एक मोठा अर्धा कांदा कापून घेतला आणि एक टोमॅटो। आता आपण बनवायला घेऊया। आता आपण खिचडी बनवायला सुरुवात करूया। पहिल्यांदा घालूया तेल। तेल घालते मी 2 चमचे। ही खिचडी जास्त नाहीये, फक्त 3 माणसांसाठीच आहे, तर त्या प्रमाणातच आपण तेल आणि इतर मसाले घालणार आहोत। आता तेल गरम झालेलं आहे, आपण घालूया डालडा। डालड्यामुळे खिचडीला छान चव येते। अर्धा चमचा मी डालडा घेतलेला आहे, तो चांगला वितळून घेऊया। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, तेल आणि डालडा। लगेच घालूया कांदा। कांदा छान परतून घेऊया, परतून नाही तळूनच घेऊया, छान असा लालसर झाला पाहिजे। आता कांदा छान तळून झालेला आहे। पहिल्यांदा घालूया टोमॅटो। टोमॅटो फोडणीमध्ये घातल्यामुळे काय होतं, असं मऊ नरम पडतं आणि खूप ते तळलं जातं ना, त्यामुळे टोमॅटो घालूया। लगेच घालूया हळद। आता आपण हे चांगलं हलवून घेऊया। आता आपला टोमॅटो छान तळून झालेला आहे। टोमॅटो तळून घेतल्यामुळे काय होतं, म्हणजे खिचडी जरी शिजली तरी जो टोमॅटो दाताखाली येतो ना, तो येणार नाही, एकजीव होतो आणि त्यामुळे खिचडीला आणखीन छान चव लागते। आता घालूया आलं लसूण पेस्ट, तीही चांगली तळून घेऊया। आता आपला टोमॅटो, कांदा आणि सगळे मसाले तळून झालेले आहेत, बघा किती छान दिसतंय। लगेच घालूया गरम मसाला। गरम मसाला, धणे जिरा पावडर, हे घालून घेऊया। 2 ग्लास पाणी घालूया। खिचडी पातळ करायचे, तुम्हाला हवं त्या प्रमाणात पाणी घेऊ शकता। मी इकडे 2 ते 3 ग्लास पाणी घेणार, 3 ग्लास पाणी घेणार आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे, घालूया मीठ। मीठ चवीप्रमाणे घाला। मी थोडंसं खारट करते, जास्तीचं नाही, कारण ही खिचडी खारी मी बनवते। तिखट मी काय घातलेलं नाही, कारण सोबत मी मिरची तळलेली आहे। आत्ता घालूया डाळ तांदूळ। छान मिक्स करून घेऊया। सोबत आहे तांदूळाचा पापड, तो मी तळणार आहे। उन्हाळ्यामध्ये मी बऱ्याच प्रकारचे पापड बनवते, तर माझ्याकडे तांदळाचे पापड आहेत। खिचडी, तांदळाचा पापड आणि तळलेली मिरची।